खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल. दिशा प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. प्रकरणाशी संबंध नसल्याचं केलं स्पष्ट. तर 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न, कोर्टामध्ये बोलू. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. पार्टीच्या वेळी दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे हजर असल्याचे डिजिटल पुरावे. दिशाच्या वडिलांच्या वकिलांचा मोठा दावा. आदित्य ठाकरे रिया चक्रवर्तीचे अनेक वर्षांपासून संबंध असल्याचाही आरोप. दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेमध्ये गदारोळ. दिशाच्या वडिलांनी आरोप केलेल्यांना अटक करण्याची नितेश राणेंची मागणी. एसआयटी चौकशी कधी पूर्ण होणार? भाजप आमदार अमित साटम यांचा सवाल. संजय राठोड जयकुमार गोरेंचा राजीनामा घ्या. विधान परिषदेत अनिल परबांचा हल्लाबोल. तर उद्धव ठाकरेंना विचारा, राठोडांना का क्लीन चिट दिली? चित्रा वाघांचा पलटवार. दिशा प्रकरणावरून महायुतीचेच नेते आदित्य ठाकरेंच्या समर्थनासाठी सरसावले. संजय गायकवाड, मुनगंटीवार, मिटकरींचं नितेश राणेंपेक्षा वेगळं मत. तर रामदास आठवलेंकडून आदित्य ठाकरेंना क्लीन चिट. नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 50 आरोपी निश्चित. फहीम खानसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा. तर लखनौच्या कमलेश तिवारी हत्याकांडातील आरोपी असीम अलीचा हात असल्याचा पोलिसांना संशय. नागपूर हिंसाचाराला जबाबदार 34 सोशल मीडिया हँडलची ओळख सायबरकडून निश्चित. बांगलादेशातनं चालवल्या जाणाऱ्या फेसबुक अकाउंटचाही समावेश. विधिमंडळात पडसाद. नागपुरातल्या राड्याच्या आधीचा सीसीटीव्ही समोर. काही तरुणांकडून रेकी करत असतानाचा व्हिडिओ समोर. शिवरायांच्या पुतळ्याकडे पाहणी करताना सीसीटीव्हीत कैद. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. तपास सुरू. पुण्याच्या हिंजवडीतील टेम्पो जळीत कांड प्रकरणाला धक्कादायक वळण. चालकानेच गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न. 4घांचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा. सीसीटीव्ही समोर. छत्तीसगडमध्ये 2 वेगवेगळ्या चकमकीत 30 नक्षलवाद्यांना कंठस्नान. बिजापूरमध्ये 18, नारायणपूरमध्ये 4 नक्षली ठार. पोलीस दलातील 1 जवान शहीद. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये घोषणा. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू होणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. तर सीबीएसई अभ्यासक्रमातही मराठी विषय बंधनकारक असणार. क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट मंजूर. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार कौटुंबिक न्यायालयाचा निकाल. 5.25 कोटी पोटगीवर तडजोड. आयपीएलमध्ये चेंडूच्या लकाकीसाठी लाळेचा वापर करण्यास बीसीसीआयची परवानगी. कोरोनानंतरच्या बंदीची निर्णय मागे. वेगवान गोलंदाजांना होणार फायदा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.